5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासातच लागणार आहे। निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरस आहे। तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांच्या द्रमुक समोर विजय यांच्या टीव्हीके पक्षानं आव्हान निर्माण केलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, पश्चिम बंगालमध्ये मगाशी जसं तुम्ही सांगितलं की काही तासात 11 11:30 पर्यंत चित्र स्पष्ट होईल, मात्र या सगळ्यात एक लढत अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची ती म्हणजे भवानीपूर। काय सांगता येईल त्याबद्दल आणि एकंदरीतच तिथल्या लढतींबद्दल अधिकचं काय सांगाल? श्रुती, होय, भवानीपूर मतदारसंघाचं मतमोजणी केंद्र सध्या मी त्याच मतमोजणी केंद्राबाहेर आहे। शेखावत गर्ल्स स्कूल असं या मतमोजणी केंद्राचं नाव आहे आणि आपल्याला जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये सगळ्या मतमोजणी केंद्रांवर बघायला मिळते तीच परिस्थिती या भवानीपूर मतदार केंद्रावरही आपल्याला मतमोजणी केंद्रावरही आपल्याला बघायला मिळते आहे। संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे आणि यामध्ये पश्चिम बंगालमध्ये जवळपास 2.5 लाख इतकं सेंट्रल टास्क फोर्स निवडणुकीच्या काळात तैनात होतं ते अजूनही इथे आहे, कारण निवडणुकीच्या निकालानंतर जी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ती जबाबदारी ही सेंट्रल टास्क फोर्सवर महत्त्वाची असणार आहे। भवानीपूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा यासाठी आहे कारण इथे लढत होते आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी। बघा, पश्चिम बंगालची निवडणूक देशात गाजते आहे यासाठी, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे। 15 वर्षांची TMCची म्हणजे तृणमूल काँग्रेसची राजवट भाजप उलथवून इथे पहिल्यांदा कमळ फुलणार का या बाबतीतली उत्सुकता आहे। गेली 15 दिवस निवडणुकीच्या काळात गृहमंत्री अमित शहा इथे तळ ठोकून होते। केंद्रीय टास्क फोर्स इथे तैनात करण्यात आला होता। भाजपची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे पश्चिम बंगालसाठी। बघा, 2019ला इथे भाजपचे 3 आमदार होते। 2021ला ती संख्या 77 वर पोहोचली आणि आता भाजपला इथे पूर्ण बहुमत म्हणजे संपूर्ण राज्य इथे प्रस्थापित करायचे, आपली सत्ता प्रस्थापित करायची आहे। त्या दृष्टीने ही स्ट्रॅटेजी आखली गेली। पण इथे ममता बॅनर्जी या लोकप्रिय आहेत, पण अलीकडच्या काळात या लोकप्रियतेला उतरती कळा लागल्याचं म्हटलं जातं किंवा तसं विश्लेषण केलं जातं, कारण इकडे मतदार जे म्हणत आहेत, आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या किंवा एक्झिट पोल आहेत ज्यात भाजपला कमळ फुलताना जवळपास 160 ते 180 जागा मिळतील, स्पष्ट बहुमत मिळेल असं म्हटलं जातं आहे। ममता बॅनर्जी या साधारण 130 ते 140 जागांवर राहतील असं म्हटलं जातं आहे। अटीतटीची लढत आहे, पण यंदा परिवर्तन होईल असेही एक्झिट पोलचे अंदाज आहेत आणि मतदारांमध्येही अशा प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळत आहेत। पण गेल्या 4 दिवसात जे पश्चिम बंगाल विशेषतः कोलकाता कालीघाटमध्ये घडलेलं आहे, भवानीपूर मतदारसंघामध्ये EVM किंवा पोस्टल मतांशी छेडछाड केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला। तसे काही फुटेजेस म्हणजे CCTV किंवा व्हिडिओ फुटेजेस समोर आले आणि जवळपास 4 दिवसांपूर्वी जे या भवानीपूर मतदारसंघातील मतमोजणी केंद्राबाहेर म्हणजे स्ट्रॉंग रूम जिथे असतात, जिथे सगळी मतं ठेवलेली असतात, तिथे मध्यरात्री एक नाट्य घडलं। जवळपास 4 तास ममता बॅनर्जी या आंदोलनाला बसल्या, त्यांना त्या मतमोजणी केंद्रात जाऊ दिलं जात नव्हतं। त्यामुळे पश्चिम बंगालमधलं वातावरण तापलं होतं आणि त्या दृष्टीनंही पोलीस आणि प्रशासनानं कुठेही गडबड होऊ नये यासाठी व्यवस्था केली होती। पण आज प्रत्यक्ष मतमोजणीचा दिवस आहे आणि 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। साधारण पहिला कल हा 10 वाजेपर्यंत येईल आणि स्पष्ट निकाल हे दुपारी 2 ते 2:30 दरम्यान अगदी आपण हमखास सांगू शकतो की ते कोणाची सत्ता प्रस्थापित होते। साधारण 2-2:30च्या सुमारास सुरू होईल, पण पहिला कल हा 10च्या सुमारास होईल। 292 जागा आहेत, 148चं बहुमत आहे आणि पाहायचं आहे की यंदा इथे कमळ फुलतं की ममता बॅनर्जी आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होतात। बॅक टू स्टुडिओ। नक्कीच नक्कीच दिनेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। बंगालमधली ही बिग फाईट अत्यंत महत्त्वाची असणार आहे।